नमस्कार मंडळी, मी अवधूत माटल आणि उन्हाळ प्रवासाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। आणि आता मी आलो अंबरनाथला पांडवकालीन शिव मंदिराला भेट द्यायला। तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे। तर मंडळी आता मी इथे आलो आहे, इकडे बाईक वगैरे पार्क केलं आहे आणि आपल्याला त्या ब्रिजवरून त्या साईडला जायचं आहे। ते दिसतं ते समोर आहे शिव मंदिर। आता तिकडे जाऊन आपल्याला पाहायचं काय काय आहे तिकडे। मंडळी, शिव मंदिराची अभिमानास्पद गोष्ट म्हणजे सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील 218 कला संपन्न पुरातन वास्तूंची यादी युनेस्कोने जाहीर केली। त्यामध्ये महाराष्ट्रातील या प्राचीन शिव मंदिराचा देखील समावेश आहे। या इथे एक बोर्ड आहे, त्या बोर्डावर ह्या मंदिराविषयी माहिती आणि सूचना दिलेल्या आहेत। तिन्ही भाषेमध्ये आहेत, मराठी, हिंदी आणि इंग्लिश। हा आहे मंदिराचा एंट्री गेट। इथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे। आज म्हणजे एवढी गर्दी नाही, नाहीतर इकडे लाईन असते, लाईन इथूनच लागते। आता आपण आतमध्ये जातो। पायऱ्या चढून आल्यानंतर समोरच एक नंदींची मूर्ती आहे। आणि एक मूर्ती त्या बाजूला आहे, म्हणजे एकूण 2 मूर्त्या ह्या प्रवेशद्वाराजवळ आहेत। आतमध्ये एंट्री केल्यानंतर पूर्णपणे गाभाऱ्यामध्ये अंधार आहे आणि इथूनच आपल्याला पुढे चालत जायचं आहे। या इथे हत्ती कोरलेले दिसतात, म्हणजे संपूर्ण मंदिरावरच नक्षी आहे आणि छोटी छोटी ती पण सुंदर एकदम। बघा इथे हत्ती आणि एक माणूस। या इथे ढोलकी वाजवणारा माणूस आहे, नाचणारा माणूस आहे, इकडे बासरी वाजवणारा माणूस आहे, तसेच इकडे देवीची मूर्ती आहे आणि ती सुद्धा एकदम सुबक आहे। मंडळी, या इकडे शंकर भगवानांची मूर्ती आहे, एकदम सुंदर अशी कोरलेली, आणि वरती तर संपूर्ण नक्षीकामच आहे पूर्ण मंदिराला। बघा
जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या उन्हाळा प्रवास यूट्यूब चॅनलला. आता तुम्ही ते मागे बघत असाल ना, आता इकडे पाणी नाही पण पावसामध्ये तर इकडे पाणी वगैरे असताना खूप सुंदर असा इकडे नजारा आपल्याला पाहायला मिळतो. तर आता आजची व्हिडिओ इकडेच थांबूया.